नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी बालभारतीची 13वी कविता अनामवीरा ही अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर कोणी विचारलं की आपल्या आवडत्या नटनटींची नावे कोणती, तर आपल्याकडे सलमान, शाहरुख पासून अलीकडच्या नटांपर्यंत, तर माधुरी, ऐश्वर्यापासून अलीकडच्या आलिया भट्ट अशा नटींपर्यंत नावांची एक मोठी यादीच असेल. तसेच गायक, क्रिकेटर यांचीही एकामागून एक नावे आपल्या ओठांवर पटापट येतात. पण जर का आपल्या शूरवीर सैनिकांविषयी जर हा प्रश्न केला, तर आपल्या यादीतील नावे फार जेमतेम असतील व तेही खूप विचार करून ओठावर येतील. असे का बरे असावे? खरं तर देशासाठी देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणारे व वेळ प्रसंगी प्राणार्पण करणारे, देशाचे रक्षण करणारे हे सैनिक आपल्या देशाचे खरे नायक म्हणजे हिरो आहेत, जे देशातील देशबांधवांच्या संरक्षणार्थ डोळ्यात तेल ओतून व जीवाची बाजी लावून सीमेवर शत्रूंशी निदिल्या छातीने लढतात. येणारे घाव आपल्या छातीवर घेतात. देशावर व देशबांधवावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून वेळ प्रसंगी बलिदानही देतात. असे सैनिक आपल्यासाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असतात. पण आपण देशबांधव मात्र अशा या सैनिकांचे बलिदान व त्यांचे देशासाठीचे आत्मसमर्पण विसरतो. त्यांच्या कार्याची दखल म्हणावी तशी देशबांधवांकडून घेतली जात नाही. तरीही हा सैनिक आपलं कर्तव्य बजावण्याचे वृत्त सोडत नाही. तेव्हा भारतवासियांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीची जाणीव सदैव मनात असायला हवी, असा आशय व्यक्त करणारी कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांची अनामवीरा ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम अनामवीरा या कवितेचे कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा अल्प परिचय आपण पाहूया. कवी कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. जन्म 1912, मृत्यू 1999. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर लेखक, कवी, नाटककार, जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह, त्याचबरोबर वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक असे एकाहून एक नाटके त्यांची प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत जी कविता आहे ती म्हणजे अनामवीरा. अनामवीरा याचा अर्थ आहे अपरिचित. अनाम म्हणजे अपरिचित. देशासाठी प्राणार्पण करणारे व देशाच्या सीमेवर जागृत पहारा देणारे आपले वीर देशबांधवांसाठी मात्र अनाम म्हणजे त्यांच्या कार्यापासून अपरिचित राहतात. त्यांच्या बलिदानाची जाणीव देशबांधवांना राहिलेली नसते किंवा नाही. तेव्हा भारतीय जनतेच्या मनात देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना असायला हवी. म्हणून ज्ञात आणि अज्ञात अशा सैनिकांना अभिवादन कवी कुसुमाग्रज या कवितेतून करताना दिसतात. तर प्रत्यक्ष कविता आपण पाहूया. सर्वप्रथम या कवितेचं वाचन आपण करूया. तर कविता अशी आहे. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी, उठून या जाशी, अनामवीरा जिथे जाहला
तुझा जीवनांत अणांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला. पेटली न वात अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. मूकपणाने तमिलोपती संध्येच्या रेषा. मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. ना भय ना आशा. अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला. पेटली न वात अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उदानले भाव. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव. रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. स्तंभ तिथे ना कुणी बांधला. पेटली न वात अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव. रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट दफावर तुझे यशोगान. सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. स्तंभ तिथे ना कुणी बांधला. पेटली न वात अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. स्तंभ तिथे ना कुणी बांधला. पेटली न वात अनांभिरा जिथे जाहला. तुझा जीवनांत. तुझा जीवनांत. तुझा जीवनांत. तर अशा प्रकारे ही आपली कविता आहे. आता आपण प्रत्यक्ष या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. तर कवी देशाच्या सैनिकाला जो देश बांधवांना अपरिचित आहे अशा सैनिकांना उद्देशून कवी म्हणतात की अनांभिरा जिथे जाहला तुझा जीवनांत. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. हे देशासाठी प्राण देणाऱ्या अनाम सैनिका, देशाचे संरक्षण करता करता जिथे तू प्राण सोडलेस व ज्यांच्यासाठी सोडलेस त्या ठिकाणी व त्या लोकांनी तुझ्या बलिदानाला व तुझ्या त्या कार्याच्या स्मृती प्रित्यर्थ कुणीही तुझे स्मारक आठवण म्हणून उभारले नाही किंवा साधी ज्योतही पेटवलेली नाही. देश बांधवांसाठी तू नेहमीच अपरिचित राहिलास, पण तू मात्र या देशाला कधीही विसरला नाहीस. कारण जेव्हा जेव्हा या देशाला तुझी गरज लागली तेव्हा तेव्हा तू त्या हाकेला धावून जातोस. याचे वर्णन करताना कवी म्हणतात की धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी. समर म्हणजे युद्ध. जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. या देशाच्या सीमेवर जेव्हा जेव्हा लढाईच्या धगधगत्या ज्वाला भडकल्या, जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा तू त्या रणसंग्रामाच्या आगीत तू स्वतः जळून देशाचे रक्षण करण्यासाठी हसत हसत भरल्या संसारातून उठून गेला आहेस. कारण या सैनिकांसाठी सणवार उत्सव किंवा स्वतःची नातीगोती या सर्वांहून प्रिय असते ती आपली भारत माता. म्हणून अशा या भूमीसाठी स्वतःचे अस्तित्व तो धोक्यात आणतो.
मी असो वा नसो पण माझा देश असला पाहिजे अशी भूमिका असलेला सैनिक म्हणजे क्षितिज रेषेसारखा असतो. हे सांगताना कवी म्हणतात की मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. ज्याप्रमाणे सूर्यास्त होताना म्हणजेच तमी म्हणजे अंधारात, क्षितिज म्हणजे आकाश व धरती जिथे एकत्र आल्याचा भास होतो त्या ठिकाणी जी क्षितिज रेषा संध्याकाळी नाहीशी होते, अंधारात विलीन होऊन जाते, नष्ट होते, तसा तू भीती न बाळगता व कोणतीही आशा आकांक्षा मनात न ठेवता देशासाठी कोणतीही भावना मनामध्ये न ठेवता देशासाठी तू काय करतोस? मरण स्वीकारतोस. जणू मरणामध्ये तू विलीन होतोस. जीवाला जी मृत्यूशी एकरूप होतोस. हे सर्व तू करतोस ते केवळ देशवासियांसाठी व देशासाठी. पण ज्यांच्यासाठी तू हे सर्व करतोस त्यांना मात्र तुझा आणि तुझ्या कार्याचा, तुझ्या बलिदानाची जाणीव दिसत नाही. हे सांगताना कवी म्हणतात की जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कोणी तुझे नाव. ज्या लोकांसाठी तू प्राण दिलेस त्या जनतेच्या भावना तुझ्यासाठी कधीच उचंबळल्या नाहीत किंवा इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोणी कोरले नाही. एकंदरीत तुझा विसर या देशबांधवांना पडलेला दिसतो, पण तरी सुद्धा तू मात्र तुझे कर्तव्य निष्ठेने पार पाडतोस. म्हणून कवी म्हणतात, जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. जरी तुझी यशोगाथा, तुझ्या कार्याचे गुणगान कोणत्याही गायकाने डफाच्या तालावर गायले नसले तरी तू देशासाठी दिलेले बलिदान यशस्वीच ठरणार आहे. कारण काळोखातूनही ये विजयाचा ये पहाटचा तारा. या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांनी ची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येणार आहे. म्हणजे उद्याची येणारी प्रत्येक पहाट ही स्वातंत्र्याचीच पहाट असणार आहे. कारण देशाच्या सीमेवर तू देशाचे रक्षण करत उभा राहणार आहेस. म्हणून येणारी प्रत्येक पहाट ही विजयाचीच असणार आहे आणि या विजयाचे श्रेय हे तुलाच असणार आहे. म्हणून अशा या मृत्यूवर मात करणाऱ्या मृत्युंजय वीरा म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा हा सैनिक असतो. कारण जरी तो लढता लढता गेला तरी तो त्याच्या कार्यामुळे अमर ठरत असतो. म्हणून मृत्यूवरही विजय मिळवणारा असा हा सैनिक असतो. म्हणून अशा या मृत्यूवर मात करणाऱ्या वीरालाच मी माझे पहिले वंदन करतो, अशी कृतज्ञता व अभिवादन कवी देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांविषयी व्यक्त करताना दिसतात.